नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. हो प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये असं काही वेगळं वळण आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. इकडे मात्र आता कामिनीने जे काही कटकारस्थान आतापर्यंत केलेले आहे आणि त्या कटकारस्थान माहिती असूनसुद्धा अन्नपूर्णा स्वतः आता चूप राहत होती आणि अन्नपूर्णा तिला थोडंसं बोलून काही खडसावून मात्र अशी मोठी कोणतीही पनिशमेंट करत नव्हती. पण आता कामिनीचं एवढं मोठं जे काही सत्य आहे, सरूसोबत तिनं काय केलेलं आहे ते सर्व आता बाहेर येणार आहे आणि स्वतः अन्नपूर्णा निवासमधून कामिनीची हकलपट्टी करणार आहे. तर हो, आता असं कसं सर्वांसमोर हे सत्य आलं हे पाहणं खूपच रंजक असणार आहे. म्हणून प्रेक्षकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे मात्र आता अधिक मासाचं व्रत इकडे अन्नपूर्णाने केलेलं असतं, ते म्हणजे तिच्या परिवारासाठी. आणि ते व्रत करून ती काही इच्छा पूर्ण झाली पाहिजे म्हणून मनोभावी आता शंकरजीचं ती व्रत करत असते. पण इकडे मात्र आता कामिनी सतत तिचं व्रत अनकम्प्लीट राहिलं पाहिजे म्हणून प्रयत्न करत असते. सातत्याने ती तोच प्रयत्न करत असते. पण इकडे मात्र आता पहिल्या प्रयत्नात तिला यश आलेलं नसतं. पण काही नोकऱ्याच्या मदतीने ती पुन्हा आता अन्नपूर्णाला खाली पाडण्याचा प्लॅन करते. पण तो प्लॅन तिचा सक्सेस झालेला असतो आणि अन्नपूर्णा चक्कर येऊन खाली पडते. तर राजन तिच्याकडे आता लगेच धावत जाते आणि आई तुला काय झालं, आई तुला काय झालं, उठ ना गं, असं करते. तर इकडे आता कामिनीला अन्नपूर्णा पडलेली दिसते. तेव्हा आता लगेच ती आजोबांकडे येते आणि बोलते, हे बघ तुझी अन्नपूर्णा बघ कशी बाहेर पडली आणि लवकरच तिला तुझ्यासोबत दुसऱ्या व्हीलचेअरवरती तिला दिसणार आहे. आता हा कामिनी असा काही मोठा डाव खेळणार आहे की ही राजनचे जे मायबाप आहेत ना, ते आता अख्खा आयुष्यभर व्हीलचेअरवरतीच बसलेले राहिले पाहिजे. तर इकडे मात्र आता लगेच राजन अन्नपूर्णाला उचलते आणि बेडरूममध्ये घेऊन जाते आणि डॉक्टरांना कॉल करते. तर डॉक्टर येतात आणि अन्नपूर्णाला चेक करतात. तेव्हा आता डॉक्टर लगेच बोलतात की राजन, काहीही भिण्याची आवश्यकता नाही आहे. त्यांनी उपवास केला आहे असं तुम्ही बोलताना, त्यामुळे त्यांना अशक्तपणा आलेला आहे आणि या अशक्तपणामुळे त्यांना चक्कर आलेली आहे. मी काही गोळ्या लिहून देतो, तुम्ही त्यांना ही औषधी नीट द्या, म्हणजे त्या लगेच 2-3 दिवसात बऱ्या होतील. आणि काही सलाईन्ससुद्धा मी त्यांना लावते. त्यानंतर तुम्ही मला 2-3 दिवसात यांना बरं नाही वाटलं तर पुन्हा कळवा. त्यावर आता राजन बोलते की हो ठीक आहे डॉक्टर. त्यावर इकडे मात्र आता हा निरोप घेऊन येते बंड्या, तो म्हणजे कमळीकडे. कमळी बघ ना, अन्नपूर्णा आजीला चक्कर आलेली आहे आणि ती पडलेली आहे. त्यावर आता इकडे कसलाही विचार न करता निगी आणि कमळी लगेच अन्नपूर्णा निवासमध्ये जातात. तेव्हा आता आजीच्या बेडरूममध्ये जातात. आता इकडे मात्र कामिनीला प्रचंड राग आलेला असतो, कारण आता कमळी तिला अन्नपूर्णाच्या बेडरूममध्ये जाताना दिसते. त्यावर आता ती लगेच आजोबाला बोलते की ही कमळी प्रत्येक क्षणी का बरं इथं येत असणार. खरंच ना, एक दिवस ना या कमळीचा जीव मात्र मी घेणार, असं आजोबाला ती बोलते. आणि या कमळीचा जीव जेव्हा घेणार ना, तेव्हा या घरात अन्नपूर्णा निवासमध्ये खूप मोठी पार्टी मी देणार आणि तुम्ही हा ना काहीच करू शकत नाही, असं ती आजोबाला चिडवते आणि बोलते. तेव्हा आता लगेच आजोबाचा हात थोडा काम करायला लागते, कारण तिकडे सरूसुद्धा या घरासाठी पूजापाठ करत असते आणि इकडे अन्नपूर्णा आजी. असं अधिक मासात एक खूप मोठा चमत्कार होतो आणि आजोबाचा हात चक्क काम करायला लागतो. तेव्हा आजोबा लगेच इकडे जबरदस्त अशी कामिनीच्या कानाखाली मारतात. तेव्हा आता कामिनीला खूप राग आलेला असतो आणि बोलतो की ए थेड्या. कामिनी बोलते, तुझी हिम्मत तरी कशी झाली रे माझ्या कानाखाली मारायची. आता ही जे तू माझ्या कानाखाली मारली ना, याचा बदला मी नक्कीच घेणार आणि आता तुला याच कानाखाली मारण्याच्या बदल्यात तुझा स्वतःचा जीव मला द्यावा लागणार. तेव्हा आजोबा आता ओरडण्याचा प्रयत्न करतात, पण आता इकडे राजनसुद्धा आईमध्येच गुंतलेला असतो आणि कोणाचंही लक्ष आजोबाकडे नसते. तेव्हा आता इकडे लगेच बेडरूममध्ये पोहोचलेली कमळी लगेच आता बोलते की राजन सर काय झालं आजीला. तेव्हा आता राजन बोलतो की आता आई ठीक आहे कमळी,
थोडी तिला झोप आलेली आहे म्हणून ती झोपलेली आहे आणि डॉक्टर बोलले की काळजी करण्याचं काहीही कारण नाही. आईने अधिक मासाचं व्रत केलं होतं ग या घरासाठी आणि तिला मधातच चक्कर आली. तिचं व्रतसुद्धा पूर्ण झालेलं नाही. त्यावर आता कमळी बोलते की राजन काका, मी हे आजींचं व्रत पूर्ण करणार आणि आजींचं अर्धं राहिलेलं व्रत मी असं वाया जाऊ देणार नाही. मी हे व्रत पूर्ण करणार. तर इकडे आता सरूने अधिक मासाचं व्रत पूर्ण केलेलं असतं. तेव्हा आता गुरुजी सरूकडे येतात आणि बोलतात की हे बघ मुली, तू हे जे व्रत कुणासाठी केलं ना, त्याच्या घरापाशी म्हणजे ज्या घरासाठी तू हे व्रत केलं ना त्या घरापाशी तू हे नारळ बाहेर त्या दरवाजाशी नेऊन ठेव, त्या दारापाशी नेऊन ठेव, म्हणजे त्या घरावर कोणाचीही वाईट दृष्टी पडणार नाही. तर इकडे आता ते सरू विचार करत राहते की मी जर त्या घरात गेली तर आणि रागिनी आणि कामिनीला दिसली तर मात्र माझं काहीही खरं नाही. पण नाही, काहीही झालं तरी मला हे गुरुजींना दिलेलं नारळ आता अन्नपूर्णा निवासच्या दारामध्ये ठेवावंच लागणार. माझ्या जीवाची पर्वा न करता आता मला तिथं जावं लागणार. तेव्हा आता सरू लगेच ते गुरुजीनं दिलेलं एका कापडामध्ये नारळ घेते आणि त्या अन्नपूर्णा निवासच्या रस्त्याने निघते. तर इकडे मात्र आता आजींची पूजा अर्धवाटावर सोडून आजीची तब्येत बिघडलेली असते, त्यामुळे आता आजींची नात म्हणजे कमळी ती पूजा पूर्ण करण्यासाठी आता अंगणामध्ये बसते. त्यावर आता इकडे लगेच कोणाचंही लक्ष नसलेलं आणि कामिनीच्या कानाखाली आजोबांनी मारल्यामुळे तिला प्रचंड राग आलेला असतो. म्हणून आता ती व्हीलचेअर लोटत लोटत दाराच्या बाहेर येते आणि कमळीचं आणि कोणाचंही लक्ष नसल्याकारणानं ती सरकी आता ती जे काही व्हीलचेअर आहे सरळ घेऊन येते. ती म्हणजे आता रोडवरती आल्यानंतर लगेच आता आजोबाला बोलते, खूप तुझ्या हातात मनगटात दम आला होता ना, आता बघ हा दम ना तू स्वतःला वाचवण्यामध्ये लाव. ही ताकद जी तुला माझ्या कानाखाली मारण्यात तू वापरली ना, त्यापेक्षा ताकद आता तू ही स्वतःला वाचवण्यासाठी वापरलेली बरी. तर इकडे आता लगेच ती व्हीलचेअर रस्त्यावरती सोडून देते. आजोबा मात्र काहीही करू शकत नाही, धडपडायला लागतात पण त्यांची शक्ती काही चालत नाही. तर तिकडे आता लगेच ही अन्नपूर्णा निवासमध्ये निघून जाते, ती म्हणजे कामिनी. आता आजोबाला असं एकट्याला सोडून भर रोडवरती सोडून आता ती निघून जाते. तर तेवढ्यातच आता अन्नपूर्णा निवासमध्ये एक नारळ ठेवण्यासाठी येत असलेल्या गौरीचं लक्ष जाते आजोबांवरती. तेव्हा आता लगेच गौरी बोलते की बाबा, कारण आता तिकडून समोरून एक गाडी आलेली असते आणि गौरीच्या असं लक्षात आलेलं असतं की आता बाबांची व्हीलचेअर जर पकडली नाही तर आता ही व्हीलचेअर सरळ त्या गाडीला जाऊन लागणार. म्हणून आता लगेच ती व्हीलचेअर पकडण्यासाठी ती धावतच जाते आणि आजोबांची व्हीलचेअर पकडते आणि बोलते, बाबा तुम्ही इथं कसे आणि तुम्ही इथं काय करता सांगा ना बाबा. तेव्हा आता इकडे लगेच दुसरा चमत्कार घडतो आणि आजोबा चक्क बोलायला लागतात. त्यावर इकडे लगेच आता आजोबा बोलतात की गौरी, अगं गौरी तू कुठं होती आणि तुला माहिती आहे का. त्यावर इकडे आता गौरीला खूप आनंद होते की खरंच आता गौरीचे बाबा बोलायला लागतात, म्हणजेच राजेंचे बाबा बोलायला लागतात. गौरीला अति आनंद होता. त्यावर आता लगेच आजोबा बोलते की गौरी, अगं असं का लपून बसलेली आहे, तुला माहिती आहे का आज माझा जीव जात होता फक्त आणि फक्त त्या कामिनीमुळे आणि त्या कामिनीला फक्त तू धडा शिकवू शकते ग, पण तू का लपून बसते ग, का भीतेस तिला सांग ना. तुला माहिती आहे ना, तू ज्या दिवशी घर सोडून गेली त्याच दिवशी त्या बाईने माझा हे हाल करून ठेवलेला आहे आणि मला साधं चालता बोलता काहीच येत नाही. पण आज देवाचाच योग बघ ना, तू माझ्या समोर आणि मला बोलायला येते. सरू काहीही झालं तरी आता माझ्यासोबत घरी चाल, नाही तर मला जगायचंच नाही, तुला माझी शपथ. असा आजोबा आता गौरीसमोर हट्ट पकडतात आणि गौरीला आता तिच्यासोबत घरी येण्यास आग्रह करतात. तेव्हा आता गौरी कसलीही भीती बाळगत नाही आणि बोलते, ठीक आहे, आजपर्यंत मी त्या कामिनी विरोधात एक शब्दही बोललेली नाही आहे, पण आज मात्र माझ्या बाबांच्या जीवावरती ती उठली, आता मात्र तिला कसलीही माफी नाही. मी स्वतःच्या हाताने आता माझा हक्क मिळवत तिला अन्नपूर्णा निवासमधून बाहेर काढणार बाबा, हे माझं तुम्हाला वचन आहे, असं तिने आता आजोबाला वचन दिले. तर इकडे मात्र आता अन्नपूर्णा निवासमध्ये लगेच ऋषी आणि नयनतारासुद्धा पोचलेले असतात, ते म्हणजे आजोबांच्या
आजीच्या भेटीसाठी. त्यावर आता इकडे नयनताराला समजलेलं असतं की आजींची तब्येत बरोबर नाही, म्हणून ती सुद्धा पोचलेली असते. तर इकडे आता कमळी व्रत पूर्ण करत असते. तेवढ्यातच आता इकडे गौरी रणरागिणी बनत थेट आता ती जाते म्हणजे कामिनीसमोर. त्यावर आता ती आतमध्ये आजोबाला घेऊन गेल्यानंतर इकडे लगेच आता ऋषीची आणि नयनताराची नजर पडते, ती म्हणजे साधनावर. त्यावर आता नयनतारा बोलते की साधना, तू इथं काय करते आणि कुठं होती ग तू? कुठं कुठं मी तुला शोधलं नाही. असं न सांगता नाही जायचं ना साधना. त्यावर आता इकडे लगेच सरू बोलते की मी साधना नाही आहे, मी गौरी आहे, राजनची बायको. त्यावर आता ऋषी आणि नयनतारा पुन्हा चकित होऊन जातात. आता घरामध्ये असा आवाज ऐकल्यानंतर कमळीसुद्धा आतमध्ये जाते. तर तिला दिसते तिची स्वतःची आई. ती बोलते की आई, तू इथं काय करतेस गं आणि कुठं होती? त्यावर आता इकडे लगेच गौरी बोलते की थांब कमळी, मला आता एक शब्दही विचारू नको, कारण मला आता सर्वात अगोदर एक महत्त्वाचं काम करायचं आहे आणि त्यानंतर नयनतारा मॅडम आणि तुझ्या प्रश्नाची उत्तरे मला द्यायची आहे. त्यावर इकडे आता लगेच आई म्हटल्यावरती ऋषी चकित होऊन जाते आणि कमळीकडे जाऊन बोलते की ही तुझी आई आहे का? ही तर साधना मावशी आहे. त्यावर आता कमळी बोलते की नाही, ही सरू माझी आई आहे. त्यावर लगेच आता गौरी जोरात ओरडते आणि बोलते की ए कामिनी, बाहेर ये. आता तुझ्या कर्माची फळं देण्यासाठी ही गौरी या घरात आलेली आहे. आता बघ, देवी आईनेच मला इथं पाठवलेलं आहे आणि तुझ्या कर्माची फळं मी तुला देणार आहे. त्याशिवाय तुला मी माफी देणार नाही आहे. लगेच आता गौरीचा आवाज ऐकता क्षणी आता तब्येत बरोबर नसलेली अन्नपूर्णा आजीसुद्धा खाली येते आणि लगेच राजन आजीला घेऊन येते. निगी आणि सर्वजण, आता अनिकासुद्धा तिथं येते. असं सर्व हॉलमध्ये आता सर्वजण जमा होतात. त्याच्यात आता लगेच इकडे रणरागिणी झालेली गौरी बोलते की आई, आतापर्यंत मी फक्त आणि फक्त माझ्या कमळीचा जीव वाचावा यासाठी मी चूप बसलेली होती, पण या बाईने आज बाबांचा जीव घेण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. त्यावर आता लगेच गौरीला मिठी मारते आणि अन्नपूर्णा बोलते की काय बोलतेस गौरी, हिने जीव घेतला? त्यावर आता आजोबासुद्धा घडाघडा बोलायला लागतात आणि मोठा चमत्कार होत आजीला खूप आनंद होतो की आजोबा बोलायला लागतात. त्यावर आजोबा बोलतात की हो हो अन्नपूर्णा, हिने माझ्यासोबत, तुला माहिती नाही मला बोलता येत नव्हतं, तर मला प्रत्येक क्षणाक्षणाला त्रास दिला आणि ज्या 18 वर्षापूर्वी गौरी फक्त आणि फक्त या कामिनी आणि रागिणीमुळे या घरातून निघून गेली ग. माझ्या जीव घेण्याचा हिनेच प्रयत्न केला आणि या गौरीचा सुद्धा, म्हणूनच गौरी कायमची तिच्या मुलीचं रक्षण करण्यासाठी या घरातून निघून गेली आणि राजनची आणि गौरीची कमळी हीच मुलगी आहे. तेव्हा आता इकडे कामिनीला खूप मोठा धक्का बसते. आता कामिनी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करते की तिने हे सर्व काही केलेलं नाही. तेव्हा आता लगेच अन्नपूर्णा काहीही ऐकत नाही आणि रणरागिणी झालेली गौरी आणि अन्नपूर्णा दोन जबरदस्त अशा कानाखाली आता कामिनीच्या मारतात आणि तिच्या तोंडाला काळं फासत बोलतात की या घरात जोपर्यंत तू 10 मंदिरात रोज भीक मागत नाही आणि तुझं नाक 10 मंदिरावरती घासत नाही, तोपर्यंत या घरात तू पाय ठेवायचं नाही. हीच तुझी जन्माची अद्दल आहे आणि त्यानंतरही तुला असं समजू नको. अन्नपूर्णा बोलते की तुला माफी मिळणार नाही. त्यानंतरच जेव्हा 10 मंदिराच्या पायथ्याशी बसून तू भीक मागशील आणि त्यानंतर पोलीस तुला सजा देतील काय आहे, त्यानंतरच तुला माफी मिळणार, तोपर्यंत माफी नाही. त्यावर आता लगेच हात जोडत आता नाक घासत अन्नपूर्णासमोर आणि गौरीसमोर ती माफी मागते. पण ह्या दोघी 7 सुना एकत्र आल्या, त्यामुळे आता कामिनीला आणि कसलीही माफी नाही. त्यामुळे आता प्रेक्षकांनो, खरंच खूप मोठा चमत्कार या अधिक मासात घडलेला आहे. अशा प्रकारे रणरागिणी बनत गौरीने चक्क आबांच्या आजोबांच्या मदतीने आता सर्व काही कटकारस्थान अन्नपूर्णासमोर आलेलं आहे. तर अन्नपूर्णाने सुद्धा जन्माची अद्दल घडणार या कामिनीला अशी पनिशमेंट दिलेली आहे. खरंच प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये सगळं काही सुरळीत चालणार आहे. तर कमळीसुद्धा आता स्वतःचे स्वप्न लवकरच पूर्ण करणार आहे. खरंच आता मालिकेमध्ये गौरीने स्वतःची
चुप्पी उघडल्यामुळे तुम्हा सर्वांना तर आनंद झालेला असणारच. खरंच आता गौरीने जे केलं ते अगदी बरोबर केलं का हे नक्की कॉमेंट्सद्वारे आम्हा सर्वांना कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.